नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात प्रथम आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मका या पिकाचे बाजारभाव. त्यापूर्वी बघूया सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सोयाबीनचा बाजारभाव हमीदराच्या काठावर, केंद्राकडचा ओघ आटला, बाजारात आवक वाढली. मागील आठवड्यात सोयाबीनचा बाजारभाव हमीभावाच्या काठावर आला. यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी करणारी केंद्रे ओस पडली असून बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. सोयाबीन हमीभाव 5,328 रुपये क्विंटल असून बाजारात शुक्रवारी 9 तारखेला सोयाबीन कमाल दर 5,276 रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. बाजारात सतत सोयाबीनला 5,000 रुपये क्विंटल पुढचे भाव मिळत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राऐवजी काही प्रमाणात बाजाराकडे वळण्याचे चित्र दिसत आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना आणखी बाजारभाव वाढण्याची आशा आहे. मागील 15 दिवसांपासून बाजारात सोयाबीनचे भाव 5,000 रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. लातूरच्या आडा बाजारात गुरुवारी 8 तारखेला सोयाबीनचे 10,924 क्विंटल आवक होती, तर सोयाबीनला 5,000 रुपये कमाल दर, 4,600 रुपये किमान भाव होता. शुक्रवारी 11,958 क्विंटल आवक होती, तर कमाल भाव 5,276 व किमान भाव 4,300 रुपये होते. शनिवारी 10 तारखेला 13,457 क्विंटलची आवक होऊन कमाल भाव 5,181, किमान भाव 4,260 तर सर्वसाधारण 5,040 रुपये क्विंटल होता. सोमवारचे 12 तारखेला कमाल भाव 5,157 रुपये तर किमान 4,650 रुपये, सर्वसाधारण 5,050 रुपये प्रति क्विंटल होता. सुमारे 12,000 क्विंटलचे सोयाबीनची आवक यावेळी झाली. यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या सोयाबीन विक्रीसाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून मळणी केलेल्या सोयाबीन घरातच टप्पी लावून ठेवली आहे, तर काही सोयाबीनची मळणी करण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. बाजारात भावाची होणारी चढ उतार पाहता येत्या काळात सोयाबीनच्या बाजारभाव आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. बाजारातही भाव वाढण्याची चर्चा सुरू आहे. यामुळेच हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्यासाठी मेसेज आले तरी ब्रेक घेतल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती. सोयाबीनचे भाव 5,000 रुपयांच्या पुढे गेले असले तरी अजून हमीभावाच्या पुढे सरकलेले नाहीत. अनेक दिवसांची ही परिस्थिती लक्षात घेता सोयाबीनचे भाव नक्की वाढतील का, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. यामुळे वजन कमी होण्याच्या आधी सोयाबीनची बाजारात किंवा केंद्रावर विक्री करावी की कसे, याबाबत शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. तर मित्रांनो, आपण बघितले सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या आसपास पोहोचले आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तर आता बघूया मका बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. बाजार समिती सटाणा कमीत कमी दर आहे 1,275, जास्तीत जास्त दर आहे 1,765, सर्वसाधारण दर आहे 1,640 रुपये. पुढील बाजार समिती आहे मालेगाव. कमीत कमी दर आहे 1,501, जास्तीत जास्त दर आहे 1,826, सर्वसाधारण दर आहे 1,650 रुपये. पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव. कमीत कमी दर आहे 1,500, जास्तीत जास्त दर आहे 1,717, सर्वसाधारण दर आहे 1,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे. कमीत कमी दर आहे 1,481, जास्तीत जास्त दर आहे 1,678, सर्वसाधारण दर आहे 1,515 रुपये. पुढील बाजार समिती आहे कळवण. कमीत कमी दर आहे 1,400, जास्तीत जास्त दर आहे 1,875, सर्वसाधारण दर आहे 1,750 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. कमीत कमी दर आहे 1,600, जास्तीत जास्त दर आहे 2,399, सर्वसाधारण दर आहे 1,750 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना. कमीत कमी दर आहे 1,400, जास्तीत जास्त दर आहे 1,750, सर्वसाधारण दर आहे 1,625 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा. कमीत कमी दर आहे 1,400, जास्तीत जास्त दर आहे 1,711, सर्वसाधारण दर आहे 1,551 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड. कमीत कमी दर आहे 1,451, जास्तीत जास्त दर आहे 1,856, सर्वसाधारण दर आहे 1,800 रुपये. पुढील बाजार समिती आहे मनमाड. कमीत कमी दर आहे 1,591, जास्तीत जास्त दर आहे 1,846, सर्वसाधारण दर आहे 1,745 रुपये. पुढील बाजार समिती आहे देवळा. कमीत कमी दर आहे 1,540,
जास्तीत जास्त दर आहे 1910, सर्वसाधारण दर आहे 1775 रुपये. पुढील बाजार समिती आहे सावनेर. कमीत कमी दर आहे 1540, जास्तीत जास्त दर आहे 1675, सर्वसाधारण दर आहे 1625 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी दर आहे 1501, जास्तीत जास्त दर आहे 1770, सर्वसाधारण दर आहे 1636 रुपये. पुढील बाजार समिती आहे शिल्लोड. कमीत कमी दर आहे 1650, जास्तीत जास्त दर आहे 1750, सर्वसाधारण दर आहे 1700 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. कमीत कमी दर आहे 1650, जास्तीत जास्त दर आहे 1750, सर्वसाधारण दर आहे 1700 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोपरगाव. कमीत कमी दर आहे 1576, जास्तीत जास्त दर आहे 1784, सर्वसाधारण दर आहे 1620 रुपये. पुढील बाजार समिती आहे कुर्डवाडी. कमीत कमी दर आहे 2400, जास्तीत जास्त दर आहे 2400, सर्वसाधारण दर आहे 2400 रुपये. पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव. कमीत कमी दर आहे 1650, जास्तीत जास्त दर आहे 1850, सर्वसाधारण दर आहे 1775 रुपये. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्काचे ताजे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, हे भाव बाजार समितीतील आहे. स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.